तर मुंबई वॉर्ड क्रमांक 7 मध्ये गणेश खणकर हे आघाडीवर आहेत। भाजपचे गणेश खणकर आघाडीवर असल्याची अपडेट समोर येते। ठाकरे सेनेचे सौरभ घोसाळकर मात्र पिछाडीवर आहेत। तर भाजपचे गणेश खणकर आघाडीवर असल्याची महत्त्वाची अपडेट मुंबईमधून आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईत वॉर्ड क्रमांक 7 मधली अपडेट, गणेश खणकर हे आघाडीवर आहेत, तर ठाकरे सेनेचे सौरभ घोसाळकर मात्र पिछाडीवर असल्याचं कळतंय। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 7 मध्ये गणेश खणकर हे आघाडीवर आहेत। थोड्याच वेळात निकाल समोर येणार आहे। अखेरच्या फेऱ्यांचं हे मतदान होत आहे। तर पनवेलमध्ये 78 जागांपैकी 40 जागांवर भाजपनं आघाडी घेतली, 5 जागांवर शिंदे सेनेनं आघाडी घेतलेली आहे। 1 जागेवर अजित पवार तर 6 जागांवर ठाकरेंनी आघाडी घेतलेली आहे। तर पनवेलमध्ये मनसेला भोपळाही फोडता आलेला नाही। काँग्रेसला 4 जागांवर आघाडी मिळालेली आहे। ठाकरेंच्या माफ करा शरद पवारांच्या पक्षाला देखील एकही जागा मिळाली। केडीएमसीमध्ये 35 जागा, 38 जागा शिंदेसेना, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, ठाकरेंच्या सेनेला 4 जागांवर आघाडी मिळालेली आहे। राज ठाकरेंच्या मनसेला 4, काँग्रेसला केवळ 2 जागांवर आघाडी मिळालेली आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1,